हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही चाललेलो आहोत नाशिकला, कारण आज आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. 26 कंप्लीट झालं, 27 आता. तर मग चला तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय करणार आहोत. आणि आत्ता वाजले सकाळचे 5:30 आणि आता आम्ही निघतो आहे. हाय ताई, हे झोपेतून आली आहे. झोप नाही आली. मी पण झोपणार. तुझं कसं काही झोपणार? फक्त विचारे काका हे राहणार, जागे राहणार आहेत. झालं मग पोचलो आपण. तर आत्ताच आम्ही पोचलो आहे त्र्यंबकेश्वरला. हाय आई. आई बाबा बाबा बघा जरा. बघा पोचले. चालू हे 3 लिंग आहेत. आतमध्ये सेम आहे. हे ब्रह्मा, विष्णू, महेश. आतमध्ये जे महेश आहे त्यांच्यावरनं कंटिन्यू पाणी येत आहे. ओके. यांना याप्रमाणे स्पर्श करायचा आणि नमस्कार करायचा. ही 3 बोटं. हां, 3 बोटं असं. हां, असं हो. याचा इतिहास असा आहे की पूर्वीच्या काळात जेव्हा ते मोगल्स इथे मंदिरची तोडफोड करण्यासाठी येणारे असा संदेश मिळत होता, त्यावेळेस आतमधलं ओरिजिनल जे आहे ते वाळूने झाकून ठेवायचे आणि त्याच्यावर हे शिवलिंग ठेवायचे, जेणेकरून जर तिथपर्यंत पोहोचले तर ओरिजिनल सेफ राहील. 12 ज्योतिर्लिंगपैकी 11 ठिकाणी महादेव एकटेचे म्हणून तिथे असं आहे. इथे तिन्ही देव एकत्र म्हणून हे असं. आता आम्ही पोचलो आहेत संस्कृती हॉटेलला. तर आता आम्ही ते जेवणार आहोत. तर इकडे फेमस महाराष्ट्रीयन थाळी आहे. पण दाखवते मला कसं आहे ते हॉटेल. पूरा वीडियो बनाने लगा, बनाते बनाते चले जाओ सीधा पार्टी वाला. हाँ हाँ, खाने का खूप शांत वाटतं. पाणी पडते.
इथे पेशवाई ओसरी म्हणून आहे, परत संस्कृती ज्योतिषालय आहे, सुतार पण आहे, खूप काय काय मस्त आहे. इथे बड्डे वगैरे पण होतात. आता आम्ही चाललो आहेत पाटील वाड्यामध्ये. हे एकदम मस्त आहे, एकदम गाव स्टाईल जे असतं ना प्रॉपर तसं आहे. इकडे चुलीवरचं जेवण आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. पाळणा पण इकडे. हे आधीच्या काही यूज करायचे ना ते असं हात धुण्यासाठी. इथे कुंभार पण आहे, म्हणजे बनवलं आहे त्यांनी, दाखवलं आहे कसं असतं सगळं. हनुमानाचं मंदिर. आणि हे शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र. वेगवेगळ्या लाकडावर लिहिलं का तिथे नावं लिहिली. वेगवेगळे असतात. बसते का हे लोहार. इथे विठ्ठल रखुमाई. जादूगार शो पण आहे लहान मुलांसाठी. उपवास नेहमीप्रमाणे. तर आत्ताच आमचं जेवण झालं आणि ते खूप खूप भारी होतं. एक नंबर. आमरस तर काय होता, आईचा उपवास होता, आईला काय खातच नाही. नेहमी उपवास असतो. मागे गेलेलो मंदिरात ते पण तेव्हा पण उपवास होता. काय काय तुला आवडलं? अरे मस्त मस्त. आमरसच एक नंबर. मांडे तर एक नंबर. आमरस मांडे एक नंबर. आम्हाला आधी वाटलं मांडे म्हणजे पुरणपोळी हे, पण नंतर आई बोलली की ते मांडे होते. हातात तरी कळत नाही. काका तुम्हाला कसं वाटलं? अरे ते मांडे हातावर करतात ते. कसं आमरस खाल्लं का नाही झोपू नको आता. पापड मस्त होते ते. पापड आणि ती ह्याची गवार. गवारचे फ्राय होते ना ते फ्राईज सारखं, म्हणजे भेंडी फ्राय कशी असते तसं गवारचं साबुदाणा खिचडी पण सुंदर होती. साबुदाणा उपवास झाला त्याच्यामुळे. बरं तू दही खाल्लं बरं आलं. आमरस छान होता पण नको. पण दही आमरस सगळं मिक्स. ते बाबा ते काका होते ना तिकडचे, ते आईला बोलले की आमरस प्या, दही नका खाऊ. आमरस आपण करतो तसाच होता काय एवढा? नाही नाही वेगळं. अरे थोडा डार्क होता एवढंच. पण टेस्ट आणि थंड होता. हा आणि सगळं बाबा ते जेवण वगैरे सगळं गरम होतं. आता तुम्ही दुसऱ्या टाइम जर भजी घेतले असतील ना तर ते भजी परत गरम मला आलीच नाही पाहिजे. किती वेळ लागला? झाले पाहिजे. तर आत्ताच आम्ही दिंडोरीला पोहोचलोय. तर चला हे बघा तुम्हाला मी दाखवते. खूप ऊन आहे. इकडे
चप्पल स्टँड, चप्पला काढायला आणि इथून एंट्री. परत जागा येईल. हम्म. आतमध्ये काय अलाउड नाही तर म्हणून आता इथेच थांबवते. आत्ता आमचं दर्शन झालं दिंडोरीला आणि खूप शांत होतं आणि खूप भारी वाटलं तिकडे. आणि आता आम्ही निघालो. आता आम्ही बहुतेक वणीला चाललो आहे. तर चला दाखव. खंडेराव मोरे एवढी गर्दी आहे. काकाने रुमाल काढला पुढाला. इथे तुम्ही काका घेऊ पण शकता. तिथे नाहीच दिसत आहे. काय जेवण खूप हेवी झालेलं आहे. हो ना. आमचं जेवण अजून शिरलं नाही. जेवण खूप हेवी झालेलं आहे. आम्हाला स्प्राईटचं सुद्धा ते पण स्प्राईट इथे भेटत नाही. इकडे असेल तिथे असेल. सदाजी आता आम्ही एवढं स्प्राईट घेतोय आणि पोटातलं जेवण बाप्पा चिरलं. रावणी बाप्पा येण्याच्या अगोदर आम्ही स्प्राईटचं संपवून टाकणार आहे. दमलेली. आता आम्हाला स्प्राईट मिळालेलं आहे. हां, आता आम्ही आमचं पोट हे करतोय. दोन्ही देते ते. वणीचा डोंगर हा चढणारे जाणार. म्हणजे काय प्रकार थांब बोल दिसला नाही तुझं आणि मागच्या कुठे? फोटो बिटो काढ. झेंडा पण दिसतोय बघ. कपडे ते बघ कपडे. हे बघा आम्ही पोचलो. हे असं होणार आहे इथे. आता आम्ही रोपवेला चाललो. तिकडे आहे ना 120. आधी ती आलेलं तेव्हा काही दिसत नव्हतं ना. डायरेक्ट आधी गेलो. रोपवेकडे जाण्याचा मार्ग. थांबे किती. आगे वाटेल. इकडे एक चालली आहे आणि एक
गर्दी येते आमची गाडी. आता आम्ही यातून जाणार. देवगड बसले तर तो रोपवेमध्ये बसलो चालू झाली. काय केली आता पूर्वी आम्हाला काहीच दिसलं नाही चढलं हे बघा पोहोचलो. हे बघा आम्ही पोहोचलो. पुढे खाली Damn, what a view. काय भारी दिसतंय इकडून. उतरलो आम्ही आणि ताई माझ्यावर जाम चिडली आहे. तिचा फोटो मी नीट नाही काढला. काका गर्दी होती ना मग. आता इकडे गरम ना ते गाडीत पासून गरम होईल. तर आता आम्ही चाललोय. काय माहिती कुठे चाललंय पण चाललोय. काय जाईल खूप लेट झाला. आता घरी जायचं की पुढे कुठे दुसरीकडे काय माहिती. आत्ताच आम्ही घरी आलो आहे. मी काय शूट केलं नाही. आता सप्तशृंगीनंतर डायरेक्ट मी आत्ता शूट करते कारण मला खूप कंटाळा आला होता शूट करायचा. आत्ता रात्रीचे 11:15 वाजलेत. आत्ता आम्ही आलो आहे. खूप दमलो आहे. आता हा ब्लॉग मग इथेच एंड करूया. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. लव्ह नका. बाय बाय. गुड नाईट.